रत्नागिरीतून एक महत्त्वाची बातमी समोर येते। मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आता नियम मोडणं महागात पडणार आहे। रत्नागिरी आरटीओ विभागाच्या ताफ्यात अत्याधुनिक रडार इंटरसेप्टर वाहन दाखल झाले। महामार्गावर भरधाव वेगानं आणि धोकादायक पद्धतीनं वाहन चालवणाऱ्या बेशिस्त चालकांवर आता थेट रडारची नजर असणार आहे। हे अत्याधुनिक इंटरसेप्टर वाहन अर्धा किलोमीटर अंतरावरूनच वाहनांचा नंबर टिपू शकते आणि नियमभंग करणाऱ्या वाहन मालकाच्या मोबाईलवर थेट ई-चलान पाठवू शकते। विना हेल्मेट, विना सीट बेल्ट वाहन चालवणं, वेगमर्यादा ओलांडणं अशा अनेक गुन्ह्यांवर एकाच वेळी नजर ठेवण्याची क्षमता या वाहनात आहे। विशेष म्हणजे स्पीड गन पेक्षाही अधिक जलद गतीने कारवाई शक्य असून अवघ्या एका तासात सुमारे 300 वाहनांवर कारवाई करण्याची क्षमता या यंत्रणेत आहे। या नव्या तंत्रज्ञानामुळे रस्ते अपघातांचं प्रमाण कमी होण्यास मोठी मदत होणार असल्याचा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त केला जातोय। उपप्रादेशिक परिवहन कार्यालय रत्नागिरी यांच्या ताफ्यामध्ये आता रडारवर यंत्रणेवर आधारित व अत्याधुनिक वाहन हे आता सुसज्ज झालेलं आहे। या वाहनाचा मुख्य उद्देश असा आहे की रस्ता सुरक्षा विषयक नियमांची अंमलबजावणी करणे व अपघातांचे प्रमाण कमी करणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे। ही यंत्रणा पूर्णपणे रडार सिस्टीम व वायफायवरती आधारित आहे। रस्ता सुरक्षा विषयक नियम जसे की विना हेल्मेट वाहन चालवणे, सीट बेल्ट न लावणे, वाहन वेगमर्यादेपेक्षा जास्त वेगमर्यादेने वाहन चालवणे, ट्रिपल सीट अशा विविध कारवाई दोषी वाहनांवरती या यंत्रणेमार्फत कारवाई केली जाणार आहे। हे वाहन जसे की दिवसा कार्यरत असणार आहे त्याच क्षमतेने व त्याच पारदर्शकपणे रात्री सुद्धा काम करू शकते। माननीय उपप्रादेशिक परिवहन अधिकारी माननीय करपे साहेब व सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी माननीय तामनकर साहेब यांच्या वतीने मी सर्व जिल्ह्यातील नागरिकांना व वाहनधारकांना असे आवाहन करतो की सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळावेत व सुरक्षित राहावे। या वाहनाच्या कॅमेऱ्याची रडारची क्षमता 200 मीटर असून ताशी कमीत कमी 300 चलन हे जारी करू शकते। जितकी वाहनं या रडारच्या सिस्टीममधून पास होतील तेवढी सर्व दोषी वाहनांवर हे कारवाई करू शकते।